पुण्यात सिंहगड परिसरात वडगावमध्ये मोठ्या गोडाऊनला आग लागली। अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्यात। आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहेत। घटनास्थळी अग्निशामक दलाच्या 3 गाड्या दाखल झालेल्या आहेत। या सर्व परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरलाय। या धुरामुळे अग्निशामक दलाच्या जवानांना आग विझवण्यामध्ये सुद्धा अडचणी येत आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। धुराचे लोट मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाहायला मिळतात। सिंहगड वडगाव परिसरात मोठ्या प्रमाणात ही गोडाऊनला आग लागलेली आहे। अग्निशामक दलाच्या गाड्या त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांच्या माध्यमातून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। अग्निशामक दलाच्या 3 गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्यात। मात्र या सर्व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला आणि या धुरामुळे अग्निशामक दलाच्या जवानांना आग विझवण्यासाठी अडचणी येत आहेत। कारण धुराचे लोट इतक्या मोठ्या प्रमाणात आग विझवण्यासाठी आता अग्निशामक दलांच्या जवानांना त्या ठिकाणी अडचण येते। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत जोडलेले आहेत। बालाजी, सिंहगडच्या वडगाव परिसरात एका गोडाऊनला ही आग लागलेली आहे। या आगीचं नेमकं कारण काय आणि अग्निशामक दलाच्या जवानांच्या माध्यमातून सध्या आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। आग पूर्णपणे आटोक्यात आली का? कारण अर्धा तासापूर्वी जी आहे ही आग लागलेली आहे। खरं तर ही आग आणखी आटोक्यात आलेली नाही। अग्निशामक दलाच्या 3 गाड्या जी आहेत त्या आग विझवण्यासाठी आता त्या ठिकाणी काम करत आहेत। मात्र या आगीच्या धूर सर्वत्र पसरल्यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांना सुद्धा मोठ्या प्रमाणात या धुरामधून मार्ग काढून ही आग विझवावी लागते आणि त्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही। अग्निशामक दलांकडून प्राथमिकता म्हणून पहिलं आग विझवणी आहे आणि त्यासाठी काम सुरू असल्याचं पाहायला मिळते। आता ही आग कधी विझते ते पाहणं महत्त्वाचं आहे। काही वित्तहानी झाली या काही जीवितहानी झाली का हे सुद्धा पाहावं लागेल। आता मात्र आग विझवण्याची प्राथमिकता पाहायला मिळते। करण नक्कीच बालाजी, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।